सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम। स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा भाग म्हणून त्यांच्या बालपणाच्या वेळेचा थोडा आपण अभ्यास करतोय. बालपणाचा आणि अध्यात्माचा संबंध काय? खूप मोठा संबंध आहे. जन्माला आल्यानंतर आयुष्य व्यतीत करताना आपण ज्या प्रकारचं कर्म करतो आणि कर्मामध्ये विचारांचा सुद्धा समावेश होतो, हे कर्म हे विचार आपल्यावर झालेल्या संस्कारातून उद्भवलेल्या वासनांचं द्योतक असतं. जर गेल्या काही जन्मामध्ये भगवंताची आराधना आपल्या हातून झाली असेल तर आपल्याला भगवंताच्या श्रवणाचा अधिकार मिळतो, अन्यथा नाही. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताचं नाव जिभेवर येणं हा संयोगाचा भाग नसून हा संस्कार उद्दीपित होण्याचा भाग आहे. आठवड्यातील सुटीच्या रविवारच्या सकाळच्या वेळी उठून स्वामी विवेकानंदांच्या बालपणाचं श्रवण करणे हेच मुळात आपल्या मागच्या जन्माच्या सत्वभूत संस्कारांचं द्योतक आहे. आणि मग संस्कारांचं वासनांचं महत्व कळाल्यानंतर चारित्र्याचं महत्व कळतं आणि चारित्र्याच्या महत्वातून आदर्श चारित्र्य असणाऱ्या स्वामीजींसारख्या महान ऋषींचं आत्मचरित्र ऐकताना आपल्याला आपल्यातील सत्वगुण जागृती करून अंतस्फूर्ती होऊन आपल्या विचारांमध्ये बदल घडवण्याची ताकद या अभ्यासामध्ये आहे. म्हणून स्वामीजींच्या बालपणाचा सुद्धा अभ्यास करायचा. स्वामीजींना प्राण्यांची खूप आवड होती आणि घरचे जरा सुखवस्तू असल्यामुळं स्वामीजींना त्यांच्या वडिलांनी स्वामीजी जे मागत ते सहसा त्यांना देत असत. स्वामीजींच्याकडं माकडं होती, बकरी होती, मोर होता, कबूतर होते. इतकंच नव्हे तर गिनी पिग नावाचा प्राणी सुद्धा होता. अर्थात त्या काळी गाड्या आणि मोटरसायकल्स नसल्यामुळे प्रत्येकाकडे वाहनासाठी घोडागाडी असायची. यांच्या घरी घोडागाडी होती, त्यामुळे घोड्यांचा तबेलाही होता आणि एक मोत्तद्दार सुद्धा होता. घोडागाडी चालवण्यासाठी जो चालक असतो त्याला मोत्तद्दार म्हणतात. हा मोत्तद्दार त्या काळच्या प्रथेप्रमाणे फेटा घालून यायचा आणि असा जो घोड्याचा मोत्तद्दार रुबाबानी जेव्हा घोड्याजवळ उभा राहायचा किंवा घोडागाडीजवळ उभा राहायचा, स्वामीजींना ते दृश्य फार विलोभनीय वाटायचं. त्यामुळे त्यांनी ठरवून टाकलं होतं की आयुष्यात काय व्हायचंय तर मला मोत्तद्दार व्हायचंय. आणि तसे स्वामीजींचं घोड्यावर प्रेम फार. त्यांच्या उत्तरार्धातल्या आयुष्यामध्ये सुद्धा स्वामीजी सतत घोड्याच्या संपर्कामध्ये राहिलेले आपल्याला दिसतात. ते एक उत्कृष्ट घोडेस्वार होते. घोडेस्वारी ही एक कला आहे.
हा केवळ करमणूक नाही, ती एक कला आहे. म्हणून आज सुद्धा भारताच्या पोलीस सेवेमध्ये, आर्मीमध्ये घोडसवारी किंवा घोडेस्वारी करणे हा एक अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो. स्वामीजींना घोड्यांचं प्रचंड वेड होतं. पुढे स्वामीजी अत्यंत चांगले घोडेस्वार तर झालेच. त्यांनी स्वतःच सांगितल्याप्रमाणे राजपुतान्याला असताना एकदा स्वामीजी 24 तास घोड्यावर होते. बहुतेक सगळ्या राजे राजवाड्यांची त्यांचा संपर्क आला होता, त्यांच्याशी त्यांची काही काळी मैत्री झाली होती. त्यामुळे राजघराण्यामध्ये घोडे आणि राजांना घोडेस्वारी प्रिय असल्यामुळे त्यांच्या बरोबरीने घोडेस्वारी करणारे महाराज स्वामीजी होते. गायींवर त्यांचं प्रेम होतं. अगदी लहान असताना सुद्धा ती आईकडून देवासाठी केलेला हार असेल तर त्यातला एक हार मागून आणून गायीला हार घालून गंध लावून तिची पूजा करत असत. स्वामीजींच्याकडे एक छोटासा पांढरा उंदीर सुद्धा होता. हा उंदीर ज्या पिंजऱ्यामध्ये होता त्या पिंजऱ्यामध्ये एक चक्र लावलं होतं. हा उंदीर त्या चाकावर चढायचा प्रयत्न करायचा आणि दरवेळेला ते चाक त्याला खाली आणायचं आणि एक करमणुकीचा खेळ व्हायचा त्याच्यातून. लहानपणी हा खेळ स्वामीजी खेळलेले असताना त्याचाच दृष्टांत घेऊन स्वामीजींनी नंतर अमेरिकेमध्ये कर्मयोगावर फार सुंदर भाषण दिलं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी या खेळाचा दाखला दिला होता की जसा तो उंदीर त्या चक्रावर आपण पुढे जातोय असं वाटून परत परत खाली येऊन पडतो, तसंच मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये वासनेच्या आहारी जाऊन मुक्तीच्या या चक्रामध्ये, संसाराच्या या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पडतो. स्वामीजींनी स्वतः असं सांगितलेलं आहे की जगातील सर्वात अवघड, खोडकर आणि नाठाळ घोड्यांवर मी बसलेलो आहे. आणि अगदी त्याचा जिवंत उदाहरण म्हणजे स्वामीजी जेव्हा हिमालयाच्या भ्रमंतीवर होते, ही हिमालयाची भ्रमंती नंतर आणखीन खुलाशाने आपण पाहणार आहोत. बरोबर सगळ्या अमेरिकन आणि युरोपियन स्त्री शिष्या होत्या बरोबर त्यांच्या. अशा वेळेला स्वामीजी जेव्हा घोडेस्वारीसाठी बाहेर पडले तेव्हा एक युरोपियन माणूस घोड्यावर स्वार व्हायला गेला आणि घोडा नाठाळ असल्यामुळे त्यांनी त्या युरोपियन सोल्जरला फेकून खाली टाकलं आणि तो जवळजवळ अपघातातच गेला असता, पण स्वामीजींनी ऐन वेळेला जाऊन त्या घोड्याचा लगाम धरला. तो युरोपियन माणूस म्हणाला स्वामीजींना की बी केअरफुल स्वामीजी, ही इज अ नॉटी हॉर्स. हा नाठाळ घोडा आहे, काळजी घ्या. स्वामीजी हसत हसत त्या घोड्यावर चढले आणि 10-15 मिनिटांमध्ये त्या घोड्याला काबूत आणलं. स्वामीजी एवढ्यावर थांबले नाहीत. घोडा काबूत आल्यानंतर त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं आता तू या घोड्यावर बैस म्हणून. तो युरोपियन माणूस म्हणाला स्वामीजी आपण चांगले घोडेस्वार आहात म्हणून हा घोडा तुमच्या ताब्यात आला, काबूत आला, पण हा मुलगा जो आहे, हा तुमचा जो स्वामी बरोबर आलेला आहे तो तरुण आहे, त्याला कदाचित हा घोडा पाडेल खाली. स्वामीजींनी दिलेलं उत्तर फार पाहण्यासारखं आहे. खूप गंभीर उत्तर आहे ते. स्वामीजी म्हणाले ज्या घोड्यावर साधू स्वार झालेला आहे तो घोडा कधीच नाठाळ होत नाही. आपल्याला वरवर पाहता हे उत्तर थोडंसं विनोदी वाटतं, पण त्याच्यातलं गांभीर्य थोडं समजावून घेतलं तर लक्षात येईल की पतंजली योगसूत्रामध्ये योग्याची लक्षणं दिलेली आहेत. मैत्र्या दिशु बलानी असं सूत्र आहे. योगी ज्या अवस्थेमध्ये वावरतो त्या अवस्थेमध्ये त्याला त्याच्या समोर सगळे असणारे त्याचे मित्र होऊन जातात. आपल्याला कदाचित कपोल कल्पित वाटेल, पण ज्यांचं नेहमी वैर असतं, उदाहरणार्थ साप, मुंगूस आणि उंदीर, हे तिन्ही एकत्र राहू शकतात का? राहू शकत नाहीत. पण योग्यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर, सानिध्यामध्ये ते आपलं वैर
त्व विसरतात मैत्र्यादिवशी बलानी. दक्षिण भारतामध्ये एक खूप उच्च योगी होऊन गेले. त्यांचं नाव आहे चटाम्पी स्वामीगळ. हे चटाम्पी स्वामी सुदैवानं स्वामी विवेकानंदांना सुद्धा भेटलेले आहेत. आणि स्वामीजींच्या योगामध्ये असणाऱ्या काही शंकांमधली एक शंका एका मुद्रेबद्दल होती, अभय मुद्रेबद्दल होती. त्या मुद्रेमध्ये त्यांची जी शंका होती त्याचं निराकरण करण्याची ताकद असणारे, अधिकार असणारे हे चटाम्पी स्वामी होते. म्हणून स्वामीजींनी त्यांना ही शंका त्यांच्या केरळ दौऱ्यामध्ये विचारली होती. या चटाम्पी स्वामीगळांच्या शेवटच्या दिवसामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्या दिवशी चटाम्पी स्वामीगळ ज्या कॉटवर त्यांचा मृत्यू झाला, ज्या बिछाण्यावर त्यांना ठेवलं होतं, त्या खोलीमध्ये त्यांनी कुणालाही प्रवेश करू दिला नाही त्यांच्या प्रयाणाच्या वेळेला, निर्वाणाच्या वेळेला. पण नंतर जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा काय पाहिलं लोकांनी, तर त्यांच्या बिछाण्याच्या आजूबाजूला सगळे प्राणी, सर्प, मुंगूस, उंदीर, हे सगळे जणू काही त्यांना नमस्कार करतायत या अवस्थेमध्ये सगळे आजूबाजूला उभे होते. मैत्र्यादिषु बलानी. ज्याच्या मनातला वैरभाव पूर्णपणे संपून गेलेला असतो त्याच्याशी कोणीही वैरभाव धरू शकत नाही. ही त्या वाक्यामागचं रहस्य आहे. कोणतं वाक्य? जगातील ज्या नाठाळ घोड्यावर साधू स्वार झालेला आहे तो पुनश्च नाठाळ होऊ शकत नाही, असं जे स्वामीजी बोलले त्याच्या मागे इतका मोठा गर्भितार्थ होता. स्वामीजी खट्याळ होते आपण पाहिलेलंच आहे. खट्याळपणामध्ये त्यांचा कोणी हात धरत नसे. आई प्रचंड त्रासलेली असे, पण स्वामीजींचं आईवरचं प्रेम प्रचंड होतं. नंतर परिव्राजक व्रतामध्ये जेव्हा ते जुनागडला गेले होते तेव्हा जुनागडचे दिवाण हरिदास विहारीदास देसाई यांचा परत संदर्भ येणार आहे जेव्हा स्वामीजींचं परिव्राजक व्रत आपण पाहणार आहोत. खूप विद्वान संस्कृत पंडित होते. त्यांनी स्वामीजींना पाहिलं. प्रभाव स्वामीजींचा खूप मोठा होता, प्रभावित झाले होते. त्यांनी स्वामीजींना विचारलं, स्वामीजी सगळ्या जगातल्या गोष्टी तुम्ही सोडून दिलेल्या, तर वैराग्याचे महामेरू आहात तुम्ही, आईची आठवण येत नाही का? त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे, देवांजी जर मी या जगामध्ये कोणावर प्रेम केलं असेल तर ती फक्त माझी आई आहे. इतकं प्रेम स्वामीजींचं आईवर होतं. पुढे जेव्हा अमेरिकेमध्ये प्रवचन दिलं, मदर्स ऑफ इंडिया असं प्रवचन होतं ते, त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या आईचा उल्लेख करताना सांगितलं की सकाळी उठल्यानंतर तीनही भाऊ, अर्थात भूपेंद्रनाथ खूप छोटे होते, पण विवेकानंद, नरेंद्रनाथ आणि महेंद्रनाथ सकाळी उठल्यानंतर स्नान करून एका वाटीमध्ये पाणी घेऊन सगळ्यात पहिल्यांदा मातेच्या म्हणजे आईच्या दर्शनाला जात असत आणि आईला आपल्या तिच्या पायाचा अंगठा त्या पाण्यामध्ये बुडवायला लावत असत आणि त्या पाण्याने स्वामीजी आपल्या डोळ्याला पाणी लावून घेऊन मग आपला दिवस चालू करत असत. अशी स्वामीजींची मातृभक्ती होती. पहिल्यापासून स्वामीजींचं बोलणं आणि स्वामीजींची भाषा शैली ही लहानपणापासूनच सुदृढ होती. महेंद्रनाथ दत्तांनी असं सांगितलं की रोज रात्री आम्हाला झोपताना उत्कंठ लागलेली असायची, कारण आम्ही मच्छरदाणीच्या आत झोपायचो. एका बाजूला आजी, त्याच्यानंतर माझी बहीण, त्याच्यानंतर मी, माझ्या बाजूला दादा म्हणजे नरेंद्रनाथ, त्याच्या बाजूला आई, असे सगळे झोपायचो. आणि रात्री झोपल्यानंतर माझी विनंती असायची नरेंद्रनाथ की दादा गोष्ट सांग. रोज स्वामीजी नवनवीन गोष्टी सांगत असायचे. म्हणजे त्या काळामध्ये स्वामीजी स्वतःच गोष्टी सुद्धा रचायचे, पण इतकी रसाळ गोष्टी असायच्या की ऐकता ऐकता सगळेच ऐकायचे, मोठे सुद्धा ऐकायचे आणि त्यातच झोपायचे. स्वामीजींना व्यायामशाळेची भयंकर आवड.
लाठी, कुस्ती, पोहणे, या सगळ्यामध्ये एक गोष्ट जाणवते की स्वामीजींना दोन गोष्टी स्वामीजींच्या प्रामुख्याने बालपणामध्ये जाणवतात. एक म्हणजे सत्य. स्वामीजी लहानपणी सुद्धा खोटं बोलले नाहीत. जिथे मार पडेल आपल्या चुकीमुळे असं वाटत होतं ते सुद्धा सत्यच बोललेले आहे. त्याचं कारण असं आहे की सत्याचे संस्कार गेल्या अनेक जन्मामध्ये असल्यामुळे असत्य आजूबाजूला सुद्धा फिरकू शकत नाही अशा लोकांचे. आणि दुसरं म्हणजे स्वामीजी भीतीच्या पासून मैलोगंती दूर होते. प्रशांतात्मा विगत भीहि ब्रह्मचरी व्रते स्थितः मना संयम्य मच्चित्तो युक्त आसित मय. हा भगवद्गीतेमध्ये विगत भीहि असं सांगितलेलं आहे योग्याचं लक्षण, ज्याच्यापासून भीती गेलेली आहे. स्वामीजी जन्मतःच अभय होते. स्वामीजींचा दुसरा लहानपणाचा आवडता खेळ म्हणजे मुलांमध्ये नाटक करायचं. पण त्यामध्ये एक अट असायची, या सगळ्या नाटकांमध्ये राजा दरबार असंच नाटक असायचं, त्यातला राजा मात्र स्वामी विवेकानंद असायचे. आवाजात त्यावेळेला सुद्धा जरब होती. त्यावेळेला सुद्धा राजा, अमात्य, पंतप्रधान, कमांडर इन चीफ, सेनापती असे सगळे मुलांना ते हे द्यायचे, भूमिका द्यायचे. आणि खरा खुरा दरबार चाललेला आहे आणि स्वतः राजा दरबारामध्ये न्याय करायला बसलेला आहे, असं स्वामीजींचा खेळ होता. या खेळामध्येच एक वेळेला स्वामीजींच्या वरांड्यामधून खाली स्वामीजी पळता पळता खेळ करताना पडले आणि त्यांच्या कपाळावर उजव्या बाजूला खूप मोठी खोक पडली आणि त्याच्यातून रक्त भळभळा व्हायला लागलं. सगळे पळून आले, आई आली, सगळ्यांनी बघितलं. घरामध्ये पुष्कळ बायका होत्या, सगळ्या आल्या. सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये हळद भरली, पट्टी बांधली, अमुक केलं, तमुक केलं. त्यावेळेला जेव्हा रक्त आलं त्यावेळेला तुम्हाला आम्हाला सुद्धा असंच वाटलं असतं की लहान मुलगा खेळता खेळता पडला आणि त्याला जखम झाली. महाराज, या विश्वामध्ये ज्या गोष्टी घडत असतात त्या गोष्टींचा आपल्याला सांगोपांग सुद्धा लागत नाही. आपल्याला लागणारा अर्थ हा फार वरवरचा आहे. कुठेतरी आयुष्यामध्ये योगायोगानं कोणी भेटतो, कोणी जातो, कोणी मृत्यू पावतो, कोणी जन्माला येतो, कोणी मित्र असून खूप मदत करतो, कोणी भाऊ असून आपल्याशी शत्रुत्व करतो. या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं काय चाललंय, परमेश्वराची योजना काय आहे, याच्या मागे प्रकृती काय करतीये याचा आपल्याला कपर्दिक सुद्धा अंदाज येत नाही. आपण आपल्याला खूप बुद्धिमान समजतो, पण आपल्याला सगळ्याच गोष्टी कळतात असं नाही. आता इतकी साधी गोष्ट, एक लहान मुलगा पडला, त्याला खोक पडली, त्याच्यातून रक्त गेलं, ही आपल्या तुमच्या आमच्या दृष्टीने एक साधी घटना आहे. या घटनेनंतर कैक वर्षांनी जेव्हा रामकृष्ण परमहंसांच्या संपर्कामध्ये स्वामी विवेकानंद आले, त्यावेळेला स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसाने ठाकूरांनी विचारलं, नरेंद्रा, ही जखम काय दिसते तुझ्या उजव्या डोळ्यावर? सांगितलं त्यांनी की असा असा लहानपणी मी पडलो. आणि नरेंद्रनाथ तिथून गेल्यानंतर बाकीच्या शिष्याला रामकृष्णांनी सांगितलं, बरं झालं याला खोक पडली आणि थोडं रक्त गेलं, नाहीतर फार विचित्र घडलं असतं. हा एक फार विचित्र आणि मोठा काहीतरी असा घातक माणूस झाला असता. ऊर्जेचा स्त्रोत स्वामीजींच्या आतमध्ये होता आणि त्याचा विस्फोट जगत उद्धारक, जगत शिक्षक म्हणून झाला, जगत आचार्य म्हणून झाला. तोच वेगळ्या मार्गाने होऊ शकला असता असं ठाकूरांनी त्यांना पाहिल्यानंतर सांगितलं. म्हणजे कोणत्या घटनेचा कोणत्या घटनेशी संबंध असतो ही प्रकृतीतली गूढ रहस्य आहेत, ही फक्त योग्याला कळतात, ज्ञानाला कळतात. तुम्हा आम्हाला फक्त ते साधे घटना वाटतात. अशीच घटना रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत पण घडलेली आहे. रामकृष्ण परमहंसांच्या सुरुवातीच्या काळामध्ये तंत्र साधना वगैरे चालू असताना भावसमाधीमध्ये पुन्हा पुन्हा जात असल्यामुळं कुणालाच कळालं नाही की होतंय काय या पुजाऱ्याला. तुम्हा आम्हासारखे लोक आजूबाजूला असल्यामुळं मूर्खपणाने सगळ्यांनी ठरवलं की हा वेडा झालाय.
काही लोकांची मजल तर अशी गेली की अरे हा तरुण वयात आलाय, हा तरुण आहे, याला बाईकडे पाठवा म्हणजे हा ठीक होईल. इतकंच नव्हे, बाईकडे पाठवलं, एका वेश्येकडे पाठवलं रामकृष्ण परमहंसांना. तिथं सुद्धा हे माता आई म्हणून तिला पाया पडून रामकृष्ण परमहंस बाहेर आले, कारण कोणत्याही स्त्रीमध्ये फक्त काली माता दिसत होती. सर्वसाधारण लोक असामान्यांना ओळखू शकत नाहीत, आणि ओळखले तरी त्यांची पातळी काय आहे ते पाहण्या इतपत बुद्धीचा विकासच झालेला नसतो. अशा रामकृष्ण परमहंसांच्या तोंडामध्ये अचानक रक्ताची मोठीच्या मोठी गाठ तयार झाली. ही गाठ तयार झाल्यानंतर काय करायचं, तो रक्तस्राव कसा थांबवायचा कळत नव्हतं. सुदैवानं त्याच काळामध्ये तिथे एक साधू आला होता दक्षिणेश्वरला. तो आला आणि म्हणाला, ही गाठ तुम्ही हातांनी बाहेर काढा ते रक्त, पण काही घाबरू नका, हा रक्तस्राव झाला म्हणून हा जिवंत आहे, अन्यथा हा आत्ताच काष्ठवत म्हणजे लाकडासारखा होऊन मरून गेला असता, कारण हा सारखा निर्विकल्प समाधीमध्ये जातोय. स्वतः रामकृष्ण परमहंसांनी त्यावेळेला सांगितलं होतं की निर्विकल्प समाधी लागल्यानंतर 3 आठवड्याच्या आत मृत्यू हा ठरलेला असतो, कारण देहाचं भान संपलेलं असतं. श्वास प्रश्वास त्यांच्या हातामध्ये नसतो. ब्रह्मानंदी टाळी लागलेल्या व्यक्तीचं आयुष्य काही दिवसांचं असतं. पण असं असून सुद्धा 6 महिने निर्विकल्प समाधी अवस्थेमध्ये ज्या रामकृष्ण परमहंसांनी काढले, ते 6 महिने कसे टिकले हे विचारल्यानंतर त्याने सांगितले, ही फक्त काली मातेची कृपा म्हणून मी जिवंत राहिलो, तिला मला जिवंत ठेवायचं होतं म्हणून. अशीच घटना ही स्वामीजींच्या जखमेबद्दल घडलेली आहे. स्वामीजींना आवडता खेळ म्हणजे गोट्या आणि क्रिकेटला त्यावेळेला बॅटम बॉल असं म्हणायचे. स्वामीजी विटी दांडू उत्कृष्ट खेळत असत. जो खेळ घेतला, मुळात खेळ आवडायचा. आणि गमतीचा भाग म्हणजे स्वामीजी स्वस्थ बसत नसत. स्वामीजींनी नंतर अमेरिकेमध्ये आपल्या शिष्यांना सांगितलं की त्या काळी माझ्या अंगामध्ये प्रचंड ऊर्जा असायची, ती ऊर्जा मला शांत बसूच देत नव्हती. ही ऊर्जा सामान्य मुलाची नव्हती. स्वामीजींना त्या काळामध्ये राम सीतेची पूजा करायला खूप आवडायचं. राम आणि सीतेची मूर्ती ठेवली होती, त्या मूर्तीची पूजा करायची. त्या मूर्तीची पूजा करत असताना त्यांच्या घरामध्ये आलेला एक माणूस, ज्याचं स्त्रियांबद्दल मत अत्यंत कलुषित झालेलं होतं, कारण त्याची बायको त्याला कदाचित खूप त्रास देत असे. तेव्हा तो घरामध्ये दिवाणखान्यामध्ये आपलं रडणं दुसऱ्याला सांगत होता. त्यावेळेला म्हणाला की खरोखर या स्त्रियांमुळे ना सगळी वाट लागते, ती असं होतं, मला त्रास होतो संसारामध्ये, असा आहे, स्त्रीच्या पाशात जो अडकला तो संपला, स्त्री पापीनी आहे, स्त्रीमुळे सगळी पापी होतात, असं सगळं तो आपल्या मित्राला सांगत होता. ते स्वामीजींनी ऐकलं. स्वामीजी फार रॅशनल होते. त्यांनी विचार असा केला की बरोबर आहे, लग्न केल्यामुळे सगळे प्रॉब्लेम येतात, लग्नानंतर स्त्री ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये आपल्याला उतरायला लावते, तेव्हा स्त्री ही पापाचं मूळ कारण आहे असा हा माणूस म्हणतो, ते कदाचित सत्य आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आले की अरे राम सीतेची आपण पूजा करतो, राम आणि सीतेचं तर लग्न झालेलं आहे. पण केलेला विचार इतका पटला होता की राम आणि सीतेची मूर्ती जाऊन पाण्यामध्ये विसर्जित करून टाकली, पूजाच नाही करायची म्हणून. आणि येऊन आईला सांगितलं, आई मला राम सीता नाही आवडत आता, कारण रामाने लग्न केलं. पहा वैराग्याचा कुठपर्यंत परिणाम असतो, ब्रह्मचर्य कुठपर्यंत असतं. 6-7 वर्षाचं मूल सांगतंय की लग्नामुळे हा त्रास झाला. अर्थात तीही स्वामीजींचीच आई होती, त्यामुळे रागवून किंवा तुला काही अक्कल नाही असं काही बोलण्यापेक्षा ती म्हणाली, अरे देव सगळीकडेच असतो, मग तुला तो देव आवडले तर तुला आवडणारा देव घे, नाहीतरी तू शिव घे. मग स्वामीजींचं ठरलं की आता पूजा इथून पुढे शिवाची करायची, रामाची नाही. मग शिवाची पूजा करायची, आईकडून पैसे घेतले, आता शिवाची मूर्ती आणायची. शिवाची मूर्ती आणली. मूर्ती आणता आणता विचार करायला लागले, परत रॅशनल विचार, वास्तविक विचार केला. काय,
रामाची पूजा करताना रामाची मूर्ती ठीक होती, दोघांचं लग्न झालेलं आहे, राम सीता, राम आपला राजासारखा बसलेला आहे, सीता राणीसारखी बसलेली आहे, मी पूजा करत होतो, उत्तम, हरकत नाही. पण शिवाची पूजा करायची म्हणजे शिवाची पूजा करणारे कोण? शिव कैलाशात, शिव अंगाला राख लावून, शिव जटा वाढवून, मग काय करायचं? तशीच पूजा झाली पाहिजे. हे सगळं स्वामीजींचे स्वतःचेच विचार. 7व्या वर्षी आणली शिवाची मूर्ती, येता येता एक छोटासा वीग पण घेऊन आले, त्या जटांचा वीग घातला अंगावर. मग तेवढ्यात लक्षात आलं, अरे की जे जे शिवभक्त आहेत ते सगळे गांजा पितात, चिलीम ओढतात. मग जाऊन एक चिलीम घेऊन आले. नशिबाची भाग म्हणजे त्याच्यात गांजा भरला नाही, पण ध्यानाला बसले ते कसे बसले? पूर्ण अंगाला राख फासडली, वरच्या बाजूला जटा लावल्या, बसले ध्यानाला, घातली तोंडामध्ये चिलीम आणि शिवाची पूजा चालू केली. अशी रोज शिवाची पूजा करायची. घरातल्यांना याची कल्पनाच नव्हती. अशी पूजा करता करता स्वामी ध्यानात पण जायचे. पण याला ध्यान म्हणतात हे त्या लहान मुलाला कळत सुद्धा नव्हतं. ध्यानामध्ये त्यांना इतकी गंमत वाटायला लागली की ध्यान हा खेळ आहे असं त्यांची समजूत झाली. ज्या 1 मिनिटाच्या ध्यानासाठी अख्खं आयुष्य आपण घालवतो आणि तरी ते साध्य होत नाही. स्वामीजी जन्मतःच ध्यानामध्ये जात असत आणि मग हा ध्यानाचा खेळ खेळत असत. आणि असं केवळ स्वामीजींच्या बाबतीत झालेलं आहे असं नाही. स्वामी चिन्मयानंद सरस्वती लहान असताना त्यांच्या घरामध्ये मोठंच्या मोठं देवघर होतं. त्या देवघरामध्ये 2-2.5 तास पूजा चालायची. सुरुवातीला कंटाळा यायचा. लहान मूल ते स्वामी चिन्मयानंद, त्यावेळेला त्यांचं नाव बाळकृष्ण मेनन. किती वय असेल? साधारण 3-4 वर्षाचं वय. 3-4 वर्षाचं पोर 2.5-3 तास पूजेमध्ये कसं थांबेल? पण आई आणि सगळी लोक घेऊन जायची म्हणून ते तिथं बसायचे. बसता बसता आता टाइमपास काय करायचा, वेळ कसा काढायचा, म्हणून मग त्यांनी अशी कृती लढवली की समोर जी मूर्ती आहे त्याला एकटक बघत राहायचं. कशी आहे मूर्ती असं बघत राहायचं. असं बघत राहायला गेले आणि ध्यानामध्ये गेले. त्यांना माहित सुद्धा नव्हतं हे ध्यान आहे. त्यामुळे रोज ते पूजेला ये म्हटली की यायचं. घरातल्या सगळ्यांना वाटायचं काय आज्ञाधारक मुलगा आहे, पूजेसाठी येतो. त्यांना हे माहित नव्हते की ते पूजा करतायत, हा मुलगा ऑलरेडी ध्यानाला पोहोचला. वाचा तुम्ही, नॅन्सी पॅचेन म्हणून बाई आहेत, त्यांनी स्वामी चिन्मयानंदांचं चांगलं चरित्र लिहिलेलं आहे. कुठलंही चरित्र स्वामी चिन्मयानंदांचं वाचा, त्यामध्ये आपल्याला हे आढळेल. सती मूले जाती आयु भोग, हा असं सूत्र आहे पतंजली योगसूत्रामुळे. कर्माशयातील संस्कारानुसार 3 गोष्टी आपल्याला मिळतात. सती मूले म्हणजे क्लेश किंवा कर्माशयामुळे, जाती आयु भोग, कोणत्या जातीमध्ये म्हणजे ब्राह्मणचे ती जात नव्हे. जाती म्हणजे प्राणी जात, मनुष्य जात, अश्मक म्हणजे दगड. कोणत्या जातीत जन्माला यायचं, कोणत्या स्पेसीज मध्ये, जाती, आयु किती वर्ष जगायचं आणि या आयुमध्ये कोणते भोग घ्यायचे, हे 3 जन्मतःच कर्माशयातून ठरलेले असतात. त्याला प्रारब्ध असं आपण म्हणतो. आपल्या स्वकर्तृत्वाचा फार डिंडिमा वाजवण्याची प्रत्येकाला हौस असते. मी केलं, माझ्यामुळं झालं, मी कोणत्या परिस्थितीतून वर आलेलो आहे तुम्हाला माहिती नाही, मी होतो म्हणून सगळं झालं. किंवा सगळ्या स्त्रिया म्हणतात मी होते या घरात म्हणून हे घर टिकलं. बाई, तुम्ही म्हटलात म्हणूनही काही होत नाही, बाबा म्हटला म्हणूनही काही होत नाही. कारण प्रत्येक कर्माच्या मागे सांगितल्याप्रमाणे 9 कारणं असतात. त्यातलं एक करण तुम्ही आहात, बाकीची सगळी कारणं या प्रकृतीमध्ये आहेत. आपण केलेल्या कर्मानुसार कर्माशयामध्ये असणाऱ्या वासनांच्या संस्कारित जे कर्माशय आहे, त्या कर्माशयातील विशिष्ट भाग त्या जन्मामध्ये त्या साधनानुसार, कोणतं साधन म्हणजे शरीर, कोणतं शरीर लाभतं त्याच्यानुसार तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. स्वामीजींच्या लहानपणी सुद्धा असणाऱ्या धैर्याचे एक उदाहरण म्हणजे, स्वामीजी आपल्या मित्रांना घेऊन
एका प्राणी संग्रहालयाला भेट द्यायला गेले. नवाबांचं प्राणी संग्रहालय होतं, तिथं भेट द्यायला गेले. जाताना गंगेतून बोटीने जायचं असायचं, त्यामुळे ते बोटीतून गेले. प्राणी संग्रहालय पाहिलं आणि बोटीतून येताना काही मुलांना बोट लागली, त्यामुळे त्यांनी उलटी केली. त्यांनी उलटी केल्यानंतर ते जे बोटीचे जे नाविक होते त्या सगळ्या नावाड्यांनी सांगितलं मुलांना की जाऊ देणार नाही, हे उलटी केलेलं तुमचं तुम्ही साफ करायचं. स्वामीजी त्याला म्हणाले, उलटी काय आम्ही मुद्दा म्हणून केलेली आहे? उलटी झालेली आहे, बोट तुमची आहे, आम्ही पैसे दिलेले आहेत, तुमचं तुम्ही साफ करा. नावाडी म्हणाले तुम्हाला जाऊ देणार नाही, आणि त्यांनी त्या मुलांना तिथंच ठेवलं. स्वामीजी तिथून बाहेर पडले. डोक्यात विचार केला, जाता जाता तिकडून 2 ब्रिटिश सोल्जर चालले होते. त्यातल्या सोल्जरला स्वामीजींनी त्यांच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये, आता प्रश्न असा येतो स्वामीजी मोडकं तोडकं इंग्रजी शिकले कुठे? त्यांच्या आईने शिकवलं, ज्याला इंग्रजीमध्ये 3 R म्हणतात, रीडिंग, रायटिंग अँड अरिथमॅटिक. स्वामीजींनी बंगाली आणि इंग्लिश मधले पहिले धडे आईकडूनच घेतले. आणि गमतीचा भाग म्हणजे स्वामीजींना जेव्हा इंग्रजी शिकवायचं होतं तेव्हा स्वामीजींनी विरोध केला. सगळंच स्वामीजींचं तर्कशुद्ध असायचं लहानपणी सुद्धा. जेव्हा स्वामीजी म्हणाले मी इंग्रजी शिकणार नाही, तेव्हा सगळ्यांनी विचारलं, अरे बाबा का शिकणार नाहीस? स्वामीजी म्हणाले, ती माझी मातृभाषा नाही. जी भाषा माझी नाही, जी भाषा परकीय आहे, ती मी का शिकावी? सगळ्यांची तोंड बंद झाली. शेवटी कसं बसं समजावून सांगितलं, आणि आईने समजावल्यानंतर मग ते इंग्रजी शिकायला लागले. शिकायला लागल्यानंतर इंग्रजीवर जे प्रभुत्व आलं ते प्रभुत्व आता त्यांचे ग्रंथ वाचल्यानंतर कळते की याला इंग्रजी म्हणतात. असं त्यात इंग्रजीमध्ये तोडक्या मोडक्या असताना लहान मुलांना त्या ब्रिटिश सोल्जरना सांगितलं. त्याच्या लक्षात ही गोष्ट आली की या मुलांवर दडपशाही करतायत हे नावाडी. त्यातला एक सोल्जर आला, त्यांनी त्या नावाड्याला राग भरला. समोर ब्रिटिश सोल्जर आले बघून त्यांनी मुलांना सोडून दिलं. या घटनेमध्ये आपल्याला हे दिसतं की स्वामीजींचं धैर्य किती मोठं होतं. अशीच एक घटना घडली. एक मोठी बोट आली होती बंदरामध्ये कलकत्त्याच्या, युद्धनौका होती ती, सायरॅपिस नावाची. त्या काळामध्ये प्रिन्स ऑफ वेल्स भारताच्या भेटीला आले होते, त्याच्यासाठी ती युद्धनौका पण इकडे आली होती. ती युद्धनौका कलकत्त्याच्या बंदरामध्ये लागलेली होती आणि ती प्रदर्शनासाठी खुली केली होती. या मुलांना पण वाटलं की आपण प्रदर्शन आहे म्हटल्यानंतर युद्धनौका बघूया. बोट बघितलेली नाही, मुलांना आनंद झाला. स्वामीजींनी आपल्या सगळ्या मित्रांना एकत्र केले आणि त्या बोटीचा पास घेण्यासाठी म्हणून ते तिकडे गेले. पास असल्याशिवाय बोटीमध्ये प्रवेश नव्हता. मग पास विनामूल्य असल्यामुळे तिथे बाहेरच्या बाजूला गर्दी होती. स्वामीजी पाळी त्या क्यू मध्ये उभा राहिले रांकेमध्ये. त्यांचा नंबर आल्यानंतर तो जो दरवान होता तो म्हणाला, काय लहान मुलांना बघायची युद्धनौका? जावा तुम्ही इथनं. स्वामीजी म्हणाले, आम्ही लहान असलो म्हणून काय झालं, आम्हाला बघायचे. तो म्हणाला जावा इथनं, आणि त्यांनी थोडस दडपशाहीने बाहेर काढलं मुलांना. मुलं सगळी बाहेर आली. आता काय करायचं म्हणून विचार करत होते, पण स्वामीजींच्या लक्षात आला हा अन्याय आहे. मग आपण लहान आहोत, आपण विरोध करू शकत नाही. सगळी मुलं एकदम हताश झाली होती. स्वामीजी म्हणाले 2 मिनिटं थांबा, मला विचार करू द्या. त्यांनी विचार केला. ते बघत राहिले की सगळे रांगेतली लोक कुठे जातात, तर त्या बोटीच्या पहिल्या मजल्यावर जातात आणि तिथून पास घेऊन बाहेर पडतात. त्याच्यावरून स्वामीजींनी अंदाज बांधला की इथं पास देणारा किंवा सही करणारा, शिक्का मारणारा जो माणूस आहे तो अधिकारी तिथं पहिल्या मजल्यावर बसतो. मग आता मी पहिल्या मजल्यावर, हा माणूस तर काय मला जाऊ देत नाही, काय करावं म्हणून त्यांनी त्या संपूर्ण त्या बिल्डिंगला मागून पुढून सगळं पाहिलं आणि लक्षात आले की मागच्या बाजूला एक जिना आहे, त्या जिन्याने तिथं जाता येते. स्वामीजी त्या जिन्याने तिथं गेले, त्या अधिकाऱ्याच्या समोर गेले आणि म्हणाले, वी ऑल बॉईज वॉन्ट टू सी दिस शिप. त्या ब्रिटिश माणसांनी हसत हसत सगळ्यांना पासेस दिले. ते पासेस घेऊन ते परत खाली आले, आपल्या मित्रांना घेतलं आणि मग सागर संगीत जेव्हा पुढे आले तेव्हा त्या दरवानाने विचारलं, अरे तू गेलास कसा आत, मी इथंच बसलोय. स्वामीजी म्हणाले, मला जादू येते, मी अदृश्य होतो. या घटनेमध्ये सुद्धा स्वामीजींनी क्लृप्ती लढवलेली आहे. जसं भगवान श्रीकृष्ण त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला अशा गोष्टी खूप आढळतात. स्वामीजी शाळेमध्ये सुरुवातीला स्वामीजींना घरीच शिकवलं,
नंतर स्वामीजीच्या शिक्षणांसाठी एक प्राथमिक शाळेमध्ये स्वामीजींना घातलं आणि तिथं जे नको व्हायला ते झालं. झालं असं की स्वामीजी गेले प्राथमिक शाळेमध्ये, पण तिथं सगळ्या घरातली मुलं यायची. मग त्यातली बरीचशी मुलं शिव्या द्यायची. सगळ्यात पहिल्यांदा स्वामीजींनी काय केलं, सगळं तल्लक बुद्धी असल्यामुळे सगळ्या शिव्या शिकून घेतल्या आणि त्यांना शिवी देताना या शिवीचा अर्थ काय आहे, या शिवीमुळे काय कोणाला वाटेल याचा काय स्वामीजींना विचार नसायचा. त्यामुळे ते घरी आले आणि जरा जरी भांडण झाले काकांशी, चुलत भावाशी, ते शिव्या द्यायला लागले. हा प्रकार बघून घरच्या लोकांनी त्यांचं शिक्षण त्या प्राथमिक शाळेतनं त्यांना काढूनच टाकलं. कारण आई वडील काका चुलत भाऊ सगळेच स्तंभित झाले की हा 2-3 दिवसाच्या आत याला सगळ्या शिव्या पाठ कशा झाल्या. म्हणून त्यांना त्या शाळेतून काढून टाकलं, म्हणजे काढून घेतलं. आणि मग घरीच एक पंतोजी, एक रिटायर्ड टीचर ज्यांना सगळं येत होतं, त्यांना बसवून मग संस्कृत आणि काही गणित, बीजगणित वगैरे असं शिकवण्यासाठी त्यांना घरीच त्यांची शाळा लावण्यात आली. अशा पद्धतीने स्वामीजी जवळजवळ 9वी पर्यंत घरीच शिकले. हे स्वामीजींचं शिक्षण चालू असताना जेव्हा 9वीला त्यांना मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन, कर्मधर्म संयोगानं ही शाळा ईश्वरचंद्र विद्यासागर, ज्यांचं नावच विद्यासागर आहे, त्या काळामध्ये गोर गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं या उच्च ध्येयाने, जसे महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा फुलेंनी जे कार्य केलेलं आहे तसंच कार्य बंगालमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागरांनी केलेलं आहे. कर्मधर्म संयोगानं या विद्यासागरांची रामकृष्ण परमहंसांशी भेटही झालेली आहे. तेव्हा त्यांच्या या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनच्या एका शाखेतल्या शाळेमध्ये स्वामीजींना घालण्यात आलं 9वीला. आणि यांच्या शाळेमध्ये घडलेली एक गोष्ट जी आहे ती आपल्याला थोडीशी स्तंभित करणारी आहे, विचार करायला लावणारी आहे. स्वामीजी शाळेत गेले आणि शाळेत शिक्षणही चालू होतं आणि मस्तीही चालू होती. स्वामीजी म्हणजे ऊर्जेचा स्रोत. स्वामीजी शांत बसणं हे कधी जमलंच नाही. स्वामीजींच्या शाळेमधले शिक्षक असं सांगतात की स्वामीजी बेंचवर कधी बसलेच नाहीत. एकतर ते उभे असायचे, या बेंचवरून तिकडं जायचे, शिक्षकाचा डोळा चुकून इकडून तिकडं जाऊन बसायचे. तसा शिक्षकांना याचा स्वामीजींचा अभिमानही होता आणि रागही होता. अभिमान होता कारण ते नेहमीच चांगल्या मार्कांनी पास व्हायचे, आणि राग होता कारण हे कधी शिकवू द्यायचे नाहीत. कारण शिकवायला सुरुवात केली की यांचं कोणाच तरी बोलणं चालू असायचं, काहीतरी विनोद व्हायचे, फिदी सगळी मुलं हसायची. असंच एकदा एक गुरुजी शिकवत असताना फळ्यावर काहीतरी लिहित होते. त्यांनी मागं बघितलं तर सगळी मुलं एकमेकांशी बोलतायत असं दिसलं. त्यांना खूप वाईट वाटलं, कारण ते फळ्यावर लिहिता लिहिता बोलत पण होते, म्हणजे शिकवत होते. ते रागवले आणि म्हणाले, मी काय सांगत होतो, काय काय शिकवलं मला सांगा बघू. आता मुलं एकामेकांशी बोलत असताना कसं शक्य आहे काय शिकवलं ते ऐकणं किंवा समजून घेणं. त्यामुळे सगळ्या मुलांनी सांगितलं, गुरुजी माहिती नाही, गुरुजी माहिती नाही. गुरुजींनी विचारलं नरेंद्राला, नरेंद्र सांग बघू मी काय शिकवत होतो. स्वामीजींनी खडानी खडा जे काही शिकवलं ते सगळं सांगितलं. आता आश्चर्यचकित होण्याची पाळी शिक्षकांची होती. यार, ते म्हणाले, तू यांच्याशी बोलत होतास, मग तू माझं ऐकलंस कधीही? स्वामीजी अनेक अवधानी होते. आपल्याकडे शतावधानी असतात. महात्मा गांधीजींचे गुरु राजचंद्र महाराज, राजचंद्रजी हे शतावधानी होते. एका वेळेला 100 गोष्टी त्यांच्या लक्षात राहायच्या, आणि शतावधानाचा प्रयोग त्यांनी त्यावेळेला मुंबईचे गव्हर्नर आहेत त्यांच्या समोरही केला होता. अर्थात नंतर सोडून दिलं आणि ते अध्यात्मामध्ये गेले. श्रेष्ठ योगी होते. स्वामीजी सुद्धा जन्मजात बहु अवधानी होते. त्यामुळे स्वामीजींच्या नजरेतून आणि विचारातून एखादी गोष्ट सुटणं असं शक्य नव्हतं. हा सगळा एकाग्रतेचा परिणाम असतो, जी एकाग्रता त्यांनी त्यांच्या पूर्वजन्मामध्येच सिद्ध केलेली होती. अशी ही घटना आहे.
तसंच निर्भयतेची दुसरी एक घटना शाळेमधली आहे. शाळेमध्ये एक अत्यंत कोपिष्ट राग असणारे शिक्षक होते. त्या शिक्षकांनी स्वामीजींना रागवल्यानंतर वर्गातल्या मुलांना ते मारायचे आणि खूप मारायचे. असं मारत असताना एका प्रसंगामध्ये काहीतरी खोटं बोलण्यासाठी ते स्वामीजींना भाग पाडत होते आणि स्वामीजी म्हणाले, नाही, मी खोटं बोलणार नाही. असं म्हटल्यानंतर स्वामीजींना त्यांनी मारलं. नुसते मारावर गाडी थांबली नाही, त्यांनी स्वामीजी मारल्यानंतर तरी हो म्हणतील किंवा ते सांगतील ते ऐकतील, तर स्वामीजी म्हणाले, मी खोटं बोलणार नाही. आणि मग मात्र त्या शिक्षकांनी स्वामीजींचे दोन्ही कान धरले आणि दोन्ही कानाला धरून उचललं आणि त्या बेंचच्या वर ठेवलं. हे करण्यामध्ये स्वामीजींचा उजवा कान फाटला, त्यातून रक्त यायला लागलं. तरी स्वामीजी म्हणाले, मी खोटं बोलणार नाही. सुदैवानं हे होत असताना ईश्वरचंद्र विद्यासागर बाहेरून जात होते वरांड्यामधून. त्यांनी पाहिलं काहीतरी होतंय, आत आले, बघितलं नरेंद्रनाथांचा कान स्वामीजींचा जो आहे रक्त ओघळतंय. त्यांनी त्या शिक्षकाला तिथल्या तिथं बडतर्फ केलं. स्वामीजींचा हा कान बरा व्हायला बरेच दिवस आणि महिने लागले. पण हे सगळं होत असताना या लहान मुलांना कुठेही रडलं नाही किंवा कुठेही असं म्हटलं नाही की मला भीती वाटली. स्वामीजींच्या निर्भयतेचं हे द्योतक आहे. सत्य आणि निर्भयता ही त्यांच्या रक्तामध्ये भिनलेली होती. आठवत असेल आपल्याला, अशीच एक घटना पुण्याच्या एका शाळेमध्ये घडलेली आहे. जेव्हा एक असाच कर्मयोगी, मी शेंगा खाल्लेल्या नाहीत, मी ही टरफलं उचलणार नाही, असा विजेसारखा कडाडणारा एक नेता बाळ गंगाधर टिळक हा सुद्धा सत्यप्रियच होता. हे जन्मजात संस्कार आहेत. स्वामीजी लहानपणापासूनच आपल्या वडिलांकडून एक गोष्ट शिकली, ती म्हणजे विचारांची प्रगल्भता. आम्हा भारतीयांना एक फार वाईट सवय आहे, आम्ही लवकर कर्मकांडी होतो. अजून सुद्धा आपल्या मनामध्ये जात पात, शिवाशिव, खालच्या जातीचा वरच्या जातीचा इतकं भिनलेलं आहे. अजून सुद्धा कुठेतरी एखादा चांगला वक्ता भेटला, कुठं काहीतरी चांगलं झालं, आडनाव काय आहे विचारण्याकडे आपली प्रवृत्ती असते. वाईट संस्कार आपल्या रक्तामध्ये भिनलेले आहेत. भेद आपल्या रक्तामध्ये भिनलेला आहे. स्वामीजींच्या वडिलांमुळे आणि वडिलांच्या संस्कारामुळे स्वामीजी मात्र खूप विशाल हृदयाचे होते. म्हणून त्यांच्या लहानपणी म्हणजे किती जातपात होता. त्यांच्या दिवाणखान्यामध्ये ज्यांना, त्यांच्या वडिलांना जे भेटायला येणारे हशील असतील किंवा त्यांचे मित्र असतील, तर त्या काळी हुक्का पिणे ही एक स्वागत करण्याची पद्धत होती. त्यामुळे वेगळे वेगळे हुक्के लावलेले असत. त्यात मुस्लिम माणसं आपला हुक्का जो लावत, तो हुक्का मग हिंदू लोक ओढत नसत. किंवा एखादा अस्पृश्य आला तर त्याचा हुक्का वेगळा, आपला हुक्का वेगळा. पण स्वामीजी विचारांनीच वेगळे होते. स्वामीजींनी विचार केला की मुस्लिमाचा हुक्का वेगळा म्हणजे काय होतंय तो ओढला तर, असं म्हणून एक दिवस स्वामीजींनी सगळे हुक्के ओढून बघितले, मुस्लिमाचा पण हुक्का ओढला आणि त्यांच्या लक्षात आले की काहीच होत नाहीये. याला म्हणतात सत्य अन्वेषण. अंधश्रद्धेच्या विरुद्ध स्वामीजी नेहमीच उभारलेले आहेत, कारण जोपर्यंत मनाला पटत नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात, वेद असोत, भगवद्गीता असो, श्रद्धा आपल्या ठिकाणी आहे, पण त्यात जे सांगितलंय परित्राणाय साधूनाम, हे जोपर्यंत आपण करून आपल्याला अनुभवात येत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कृतीतून विश्वास संपादन करण्याकडे स्वामीजींचा प्रचंड मोठा कल होता. पुस्तकी पांडित्याकडे त्यांचा कल नव्हता, हे आपल्याला दिसतं. हे सगळं सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आपल्यामध्ये जे संस्कार आहेत ते संस्कार, वाईट संस्कार दूर करण्यासाठी जोपर्यंत आपण स्वतःहून प्रयत्न करत नाही तोपर्यंत ते संस्कार आपला पिच्छा सोडत नाहीत.
आणि संस्कारांचा कर्माशयाशी संबंध आहे. असं विशाल हृदय असणारे स्वामीजी जेव्हा परिव्राजक व्रतामध्ये गेले त्यावेळेला त्यांना, कारण ते नेहमी चिलीम किंवा हे ओढायचे, त्यामुळे त्यांना हुक्का पिण्याची तलफ आली होती. आणि परिव्राजक व्रत असल्यामुळे संन्यासी म्हणून चालले होते रस्त्यावरून, आणि तेवढ्यात असं दिसलं की एक माणूस हुक्का ओढतोय. तेव्हा त्यांनाही असं वाटलं की आपणही जाऊन तिथे एकदा का होईना हुक्का ओढावा, तलफ आली होती. आणि म्हणून तिथं गेले आणि त्यांच्या लक्षात आले की अरे हा तर अस्पृश्य आहे, म्हणून तिथून पुढे चालत गेले. आणि पुढे चालत गेल्यानंतर मग परत विचारायला गेले, मी त्याला अस्पृश्य म्हटलो. परत आले, परत त्याच्याबरोबर बसले, हुक्का ओढला. पण पहिल्यांदा त्यांना मात्र असं वाटलं की हा अस्पृश्य आहे. बघा, जीवन मुक्त असणाऱ्या स्वामीजींचे, इतकं विशाल हृदय असणाऱ्या स्वामीजींचा सुद्धा जुना संस्कार परत उद्दीपित झाला. असं जर योग्याची अवस्था आहे तर अमातुमात असणारे संस्कार बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील, याला साधना असं म्हणतात. स्वामीजींना तिखट जेवायला आवडायचं. आणि स्वामीजींचा अत्यंत आवडता पदार्थ जेवणातला काय असेल तर मिरची. आपण येणार आहोत नंतर आहार, सत्व आहार, स्वामीजी मटण पण खायचे, ते सगळं आपण पाहणार आहोत. त्यात आपली भूमिका काय असली पाहिजे. आपण स्वामीजी मटण खात होते किंवा स्वामीजी मांसाहार करत होते म्हणून मग मी केला तर त्यात काय बिघडलं, असं आपण काय निष्कर्ष काढू शकतो का, तेही आपण पाहणार आहोत. ज्यांचा गुरु हा कट्टर शाकाहारी होता, त्यांचे शिष्य स्वामीजी हे मांसाहारी होते. हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडलेला नाही, सगळ्यांनाच पडला होता. मॅक्स मुलरची पत्नी लेडी मॅक्स मुलर, त्यांनी हा प्रश्न इंग्लंडमध्ये विचारलेला आहे स्वामीजींना. नुसता विचारला नाही, त्याच्यावर एक त्यांनी प्रवचनाची सभा घडवून आणली की स्वामीजींचा मांसाहार निषिद्ध का नाही. आणि त्यावेळेला दिलेली उत्तर स्वामीजींची तुम्हाला पाहायला लागतील, ती आपण पाहणार आहोत. मग कळेल की त्यांचा मांसाहार त्यांना का होता किंवा का असू शकतो. आणि ते आपण आदर्श म्हणून घेऊ शकत नाही. स्वामीजींच्या तिखट खाण्याची परंपरा बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसते, बऱ्याच लोकांनी त्याच्यावर बोललेलं आहे. 1888 ची गोष्ट आहे. स्वामीजी परिव्राजक व्रतामध्ये होते आणि गोविंदचंद्र बोस म्हणून होते, त्यांच्या घरी राहायला होते. गोविंदचंद्र बोसांच्या घरी राहायला असतानाच गोविंदचंद्र बोस म्हणाले स्वामीजींना, स्वामीजी आज जेवणासाठी आपल्याकडे आणखीन एक साधू येणार आहेत, त्यांचं नाव आहे अमूल्य महाराज. अमूल्य गुरुजी म्हणतो आम्ही त्यांना, ते येणार आहेत. स्वामीजी म्हणाले फार उत्तम, कोणीतरी साधूची आपल्या बरोबर संगत असेल तर याच्यापेक्षा जास्त काय पुण्याचं काम आहे. त्याप्रमाणे अमूल्य महाराज आले, स्वामीजींची ओळख करून देण्यात आली. दोघांनी एकामेकाशी संस्कृत मध्ये संवाद साधला, काही चर्चा शास्त्रार्थ झाला, दोघांनी आनंद झाला. आणि आता जेवायला बसायचं म्हणून जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर स्वामीजींनी, ते जे यजमान होते त्यांनी अमूल्य महाराजांना थोडं तिखट दिलं. तर अमूल्य महाराज म्हणले एक लाल मिरची असेल तर द्या. आणि मग यजमान स्वामीजींना म्हणाले, स्वामीजी हे महाराज जरा तिखट खातात बरं का, म्हणून आम्ही त्यांना एक लाल मिरची दिलेली आहे. स्वामीजी म्हणाले काय हरकत नाही, मलाही एक लाल मिरची द्या. ते यजमान म्हणाले, स्वामीजी लाल मिरची बरं का, तिखट असते आमच्या भागातली. स्वामीजी म्हणाले द्या, हरकत नाही. मग अमूल्य गुरुजींनी एक मिरची खाल्ली, स्वामीजींनी एक मिरची खाल्ली. आणि बोलता बोलता अमूल्य गिरीजी म्हणाले की स्वामीजी मी जास्त मिरच्या खातो बरं का, त्यामुळे तुम्ही इथे थांबलात तरी हरकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले, अमूल्य महाराज आपण असं करूया ना, तुम्ही किती खाता मी किती खातो मिरच्या, एकदा ते बघूनच टाकू आपण. यजमानांचं धाबदान आणलं, दोघे मिरच्या खाणार आहेत, लाल मिरची. पण दोघेही साधू काही बोलता येत नाही, त्यांच्या पुढे काय बोलणार. झालं, मिरच्या द्यायला सुरुवात झाली. अमूल्य महाराजांना तिसरी मिरची दिली, स्वामीजींना तिसरी मिरची दिली, चौथी दिली, चौथी दिली, पाचवी दिली, पाचवी दिली, फक्त मिरच्या. शेवटी 15 मिरच्या खाऊन झाल्यानंतर अमूल्य महाराजांनी हात जोडले, स्वामीजींना म्हणाले, स्वामीजी माझी मर्यादा संपली.
मग स्वामीजी हसत हसत म्हणाले, माझ्या आतड्यांनाच सवयच झालेली आहे, बहुतेक मला कोणताही आजार होऊ नये म्हणून कदाचित त्या मिरच्या तिथं जाऊन बसल्या असाव्यात असा विनोद करून स्वामीजी तिथं थांबले. पुढे हीच घटना अमेरिकेमध्ये पण घडली. शिकागोला जेव्हा धर्म परिषदेचं भाषण होतं, त्या भाषणासाठी शिकागोमध्ये त्यांचे जे यजमान ज्यांच्याकडे ते राहिले होते त्यांचं नाव J.B. लायन म्हणून होतं. या मिस्टर लायनच्या घरामध्ये जेव्हा ते राहत असत तेव्हा स्वामीजी तिखट किती खात असत हे आपल्याला कसं कळलं, तर हे जे लायन आहेत यांची जी नात आहे तिचं नाव कॉर्नेलिया कॉंगर. या कॉर्नेलिया कॉंगरनं असं लिहून ठेवलंय की मी लहान असताना आमच्या घरी जे स्वामीजी आले होते म्हणजे स्वामी विवेकानंद जे शिकागोच्या धर्म परिषदेसाठी आले होते त्यांना तिखट किती आवडत होतं. अजून सुद्धा अमेरिकेमध्ये टोबॅस्को नावाचा सॉस मिळतो आणि त्या काळी सुद्धा तो होता. खूप फेमस ब्रँड आहे आणि ते मेक्सिकन आहे, म्हणजे तिखट मिरची किंवा त्याला तिखट असं समजलं जातं. म्हणजे साधारण अमेरिकेमध्ये त्या काळामध्ये ना आता सुद्धा तिखट पाहिजे म्हटलं की मग टोबॅस्को घ्या, म्हणजे तिखट आणि टोबॅस्को हे एकच नाव आहे अशा पद्धतीने वापरलं जायचं. असं स्वामीजींनी जेव्हा काही तिखट मिळेल का म्हटल्यानंतर त्यांनी ते टोबॅस्कोची बाटली दिली स्वामीजींच्या हातात आणि म्हणाले 1 किंवा 2 थेंब घ्या स्वामीजी, हे तिखट आहे. स्वामीजींनी 1 थेंब खाऊन बघितला आणि त्यांना अंदाज आला तिखटाचा. त्यांनी त्यातली अर्धी बाटली उलटी केली आपल्या जेवणात. हे कळाल्याबरोबर ते सगळे यजमान एकत्र झाले आणि म्हणाले, स्वामीजी त्रास होईल तुम्हाला, काहीतरी आतड्याला त्रास होईल, एवढं खाऊ नका. स्वामीजी म्हणाले, काही काळजी करू नका, हे काहीच नाही, एवढं तिखट मी खातो. आणि असं म्हणून त्याच्यानंतर जिथं जिथं यजमान ज्या ज्या यजमानांनी स्वामीजींना बोलवलं त्यांनी टोबॅस्को सॉसची व्यवस्था केली. स्वामीजींचं खाणं हे असं होतं. लहानपणीची स्वामीजींची कल्पना काय होती याबद्दल स्वामीजींनी स्वतःच इंग्लंडमध्ये सांगितलेलं आहे. स्वामीजी म्हणायचे, तगडे असे घोडे असावेत, त्या घोड्यांवर स्वार व्हायला मिळावं आणि त्यांचा मोत्तद्दार व्हावं, अशी एक माझी कल्पना लहानपणी होती. दुसरी कल्पना स्वामीजींची अशी होती की छान मिठाई बनवणारा बनावा आपण आयुष्यामध्ये. आणि गमतीचा भागमध्ये लहानपणीच स्वामीजी जेवण बनवायला शिकले होते. मुलांमध्ये ते जेवण बनवण्याचा खेळ करत असत. फक्त ते जेवण जास्तीत जास्त स्वामीच खात असत. त्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी मिरीची पूड जास्त टाकत, कारण त्यांना तिखट आवडत असे. लहानपणी स्वामीजी म्हणाले, माझी अशी सुद्धा कल्पना होती की लग्न करून आराम करावा. नैष्ठिक ब्रह्मचर्य संस्कार वशात ज्यांना लाभले त्यांचे विचार. आणि कोणीतरी एका साधूनी जाता जाता स्वामीजींना सांगितलं होतं की त्याच्या हातामध्ये साधू संन्यासी बनण्याची रेषा आहे. ते मात्र स्वामीजींना खूप आवडलं होतं. त्यामुळे स्वामीजी बऱ्याच वेळेला लहानपणी सुद्धा असं म्हणत असत की मी संन्यासी होणार. असं म्हणतात की विश्वनाथ दत्त यांनी कुंडली शास्त्राचा अभ्यास केला होता आणि कुंडली शास्त्राचा अभ्यास झाल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाच्या कुंडल्या काढल्या होत्या आणि ती मुलाची कुंडली काढायला जेव्हा स्वामीजींची बसले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 1 नाही 2 नाही कैक योग संन्यास योग आहेत या मुलाच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांना फार वाईट वाटायचं की आपला मुलगा संन्यासी होणार. म्हणून त्यांनी ती कुंडली बंद करून लॉक अँड की मध्ये ठेवली होती ताकी कोणाला कळू नये की स्वामीजींचं काय नेमकं भविष्य त्यांनी पाहिलेलं आहे. स्वामीजींना मात्र साधू भयंकर आवडायचे. घरामध्ये जे कोणी साधू येतील, अगदी वयाच्या 4थ्या वर्षी स्वामीजींच्या अंगावर एक सिल्कचं उपरणं होतं, रेशमी उपरणं अंगावर आईने घालायला दिलं होतं. तेवढ्यात एक साधू आला, स्वामीजी धावत गेले आणि त्यांनी ते उपरणं त्याला देऊन टाकलं. अत्यंत मूल्यवान उपरणं देऊन टाकलं. गंमत अशी झाली की स्वामी साधूला काहीही देतात हे बघून त्यांच्या आईने शेवटी असं केलं की स्वामीजी साधू आला दरवाजावर की हे दरवाजाच बंद करून टाकायचे स्वामीजींचा खोलीचा, म्हणजे स्वामीजी बाहेर येऊ नयेत. गमतीचा भाग म्हणजे स्वामीजी खिडकी उघडून खिडकीतून दान करत असत. पहा काय शिकण्यासारखं आहे. आस्तंभ ब्रह्म पर्यंते ह्यनित्ये भोग वस्तुनी इति वैराग्य.
गवताच्या काडीपासून ब्रह्मपदापर्यंत सगळं त्याज्य आहे असं ज्याला वाटतं त्याला वैराग्य असं म्हणतात, असं विवेक चुडामणी सांगतो. वैराग्याचे संस्कार सुद्धा मागून घ्यावून यावे लागतात. आपल्याला मात्र वैराग्यापेक्षा परिग्रहाची सवय आहे. हे येऊ दे, ते पण येऊ दे. कोणत्याही स्त्रीच्या कपाटामध्ये जाऊन बघितलं की 100-150 तरीच सापडतात साड्या. परिग्रह. कोणत्याही माणसाला विचारलं 2-2, 3-3, 4-4 घड्याळ, 2-2 वाहनं, 50-50 पेन, 50-50 शर्ट, 20-40 बॅगा, 7-8 चष्मे, हे संस्कार आहेत जुने. ते हलवले पाहिजेत, ते घालवले पाहिजेत. वैराग्याप्रती जाणं शक्य नाही. अपरिग्रहातून वैराग्याकडे जायचंय. स्वामीजींचा अपरिग्रहच वैराग्यच इतकं उच्च प्रवृत्तीचं होतं, देऊन टाकणे. दाता भवती वानवा. सगळं काही होईल पण दातृत्व येईल की नाही सांगता येत नाही. पैसा सुटत नाही हातातून. एफडी वाढत जातात, अपार्टमेंट वाढत जातात, पण 4 गरीब जेवतील अशी व्यवस्था करण्या इतपत सुद्धा मन होत नाही. झालं तर त्याच्यामध्ये माझं नाव कसं येईल, त्या नावासाठी दान होतं. दान केल्यामुळं नाव होत नाही. म्हणून संस्कार जर उद्दीपित करायचे असतील तर संस्कारांचं पहिला रोपण झालं पाहिजे. संस्कार रोपण होण्यासाठी विचार आणि कर्म या 2च गोष्टी आहेत ज्याच्यातून संस्कारांचं रोपण करू शकतो. सद्कर्म, सद्बुद्धी, सद्विचार या 2 गोष्टींनी संस्कारांचं रोपण होतं. मग हे संस्कार हळूहळू चित्तशुद्धीला कारणीभूत होतात. अशा पद्धतीने आपल्याला वैराग्याकडे जावं लागतं. लहानपणीची गोष्ट आहे. स्वामीजी आपल्या एका मित्राला घेऊन गेले आणि तो ध्यानाचा खेळ खेळायला गेले. ध्यानाचे खेळ खेळायला गेले. ते सगळं घेऊन आपल्या मित्राबरोबर बसले, ध्यानाला बसले 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 आणि ध्यानामध्ये स्वतःच शरीराचं सगळं विसरूनच गेले. कोणी त्रास देऊ नये म्हणून आतल्या बाजूने कडी लावून घेतली होती. नरेंद्र कुठे गेला म्हणून आई वडील शोधायला गेले आणि शेवटी लक्षात आले की या खोलीत बसलेत. आवाज दिला, आवाज केला, अरे नरेंद्रा, अरे वीरेश्वरा, ए बिले. आईने हाक मारली, काही लक्ष नाही. शेवटी दार तोडलं आणि त्याला उचललं, पाण्याखाली घातलं. मग स्वामीजी जागे झाले. आई म्हणाली काय करत होतास? स्वामीजी म्हणाले मला माहित नाही, खेळ खेळत होतो. कसला खेळ खेळत होतास? मला खूप बरं वाटतं असा खेळ खेळत होतो. भाग्यवान ज्याला म्हणतात असा जन्म असावा. असंच एकदा ध्यानाला खेळायला बसले होते. खेळता खेळता ध्यानाचा खेळ सुरू केला आणि ध्यानाचा खेळ सुरू केला तेवढ्यात एक कोबरा, साप आला, नाग आला. नाग. सगळी मुलं पळाली. स्वामीजी तिथेच. हळू तो साप हळूहळू सरपटत निघून गेला. पळून गेलेल्या मुलांनी जाऊन घरामध्ये सांगितलं, अहो तिथे साप आलाय आणि नरेंद्र हालतच नाहीये. सगळे पळत पळत आले, बघतायत साप बाजूला गेलं ना नरेंद्र तिथेच बसलाय. आईने कडकडून मिठी मारली, नरेंद्रला उठवलं, घेऊन आले, म्हणाले बाळा तुला कळालं नाही का रे, साप आला होता. नरेंद्रनाथ म्हणाले आई मला काहीच कळालं नाही ग. मला आठवते ते एवढंच की आम्ही सगळे गेलो, ध्यानाला बसलो, त्याच्यानंतर तू मला कडकडून मिठी मारली, मधलं मला काहीच आठवत नाही. हे जे बालपणामध्ये संस्कार दिसतायत त्याच्यातूनच पुढे काय होणार आहे याची नांदी आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याचा गर्भित अर्थ हा आहे की संस्कार आपल्यावर कसे आहेत. म्हणून आपण कुठे आहोत हे पाहण्याचं एकमेव चांगलं साधन म्हणजे माझे विचार काय आहेत, माझी कृती काय आहेत. कारण विचार आणि कृती ही गतजन्मीच्या कर्माशयातून आलेल्या वासनेंच्या संस्कार रूपानेच उद्दीपित होत असते. त्यामुळे मला जर दुसऱ्याचं नुकसान व्हावं आणि मला बरं वाटत असेल तर मी कुबुद्धींनीच पूर्वी वागलेलो आहे.
माझ्या हातून पैसा सुटत नाही, दातृत्व होतच नाहीये, मी पूर्वी तमो रजोगुणाने भारितच होतो. भगवंताची पूजा करावीच वाटत नाही, देवळात जावंच वाटत नाही. याहूनही पुढे जाऊन शास्त्राचा विद्यार्थी, सायन्सचा स्टुडंट म्हणून हे सगळं फालतू आहे, हे राम नावाचं काही नाही आहे, हे विष्णू नावाचं काही नाही, काय मूर्तीपूजा करत बसतात, त्याच्यामध्ये 2-2 अडीच तास घालवतात, गाढवासारखं काहीतरी करतात, असं बोलणारे जे असतात त्यांचे संस्कार तर सत्वगुणापासून मैलोगंती दूर असतात. म्हणून तपासून पाहिजे असतात आपले संस्कार विचार आणि कृतीच्या माध्यमातून. आणि जर विचार कृतीच्या माध्यमातून असं लक्षात आले की आपलं 24 कॅरेट सोनं नाहीये, तर त्याला तापून शुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करणे म्हणजेच साधना, म्हणजेच विचारातील बदल, म्हणजेच कृतीतील बदल, म्हणजेच सर्वांप्रती समभाव. सर्वे भवन्तु सुखिनः. या सगळ्या शिकवणी शिकण्यासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी एक आरसा, ज्याला संस्कृतमध्ये आदर्श म्हणतात, आदर्श म्हणजे आरसा संस्कृतमध्ये, असा हा आदर्श समोर असावा लागतो जिथे आपला चेहरा पाहता येईल. हा आदर्श म्हणजे स्वामी विवेकानंद. म्हणून त्यांच्या चरित्राचा अभ्यास असाच आपण चालू ठेवूया. हरि ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. डॉक्टर साहेब, आजच्या सत्राशी रिलेटेड कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया त्यांची नोंद करून ठेवावी, कारण आज वेळेअभावी आपल्याला प्रश्न उत्तरांचं सेशन देता येणार नाही. पुनश्च डॉक्टर साहेब आपले धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. जय श्री